नमस्कार. आदर्श पोलखोलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी नितेश उपाध्ये. आज जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्यातील ज्ञानराधा बँकेविषयी आपण काही पिग्मी एजंट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांची काय भावना आहे आणि त्यांचं काय मत आहे ते देखील या ज्ञानराधा बँकेचेच एक घटक आहे. त्यांनी असंख्य ग्राहक जोडण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. नेमकं आपण विचारूया की त्यांची या संदर्भात भावना काय आहे, नेमकं ग्राहक त्यांच्याशी काय संवाद साधतात याबद्दल आपण जाणून घेऊया. नमस्कार. नेमकं आज तुम्ही ज्ञानराधा बँकेत तुमचे असंख्य ग्राहक तुम्ही जोडलेले आहेत. नेमकं त्यांची आज भावना तुमच्याविषयी काय आहे? मागील 6 ते 7 महिन्यापासून आम्ही पिग्मी एजंटचं काम करत होतो. सध्या आम्ही जे कस्टमरचे पैसे न दिल्यामुळे आम्हाला दिवस रात्र त्यांचे फोन येतात की आमचे पैशाचं केव्हा काम होईल, आणि साहेबाची बी अशी काही डेट येत नाही क्लिअर कट. आणि आता 21 तारीख एक डेट आली ती. आम्हाला एक वाटलं होतं की आमचं काम झालं आहे म्हणून, पण त्या दिवशी बी काही तांत्रिक अडचणीमुळे काही गुन्हे दाखल झाल्यामुळे हे काम होऊ शकलं नाही. तर असं एक म्हणणं आहे की माझं की साहेबाला ह्याच्यात काम करून द्यावं सगळ्या खातेदारांनी, आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा वगैरे दाखल करू नये. का तर ह्याच्यामुळं आज 6-7 लाख कस्टमर जे आहेत ते मोकळे होणार आहेत जर गुन्हे वगैरे दाखल नाही केले. आणि गुन्हे जर दाखल केले प्रत्येकाने तर असं होईल की जे काम व्हायचं आहे सगळ्यांचंच ते होणार नाही. आतापर्यंत दाखल झाले की काही तांत्रिक अडचण आल्या त्यांना, त्या तांत्रिक अडचणी येऊ नयेत एवढीच एक कस्टमर म्हणून सगळ्या खातेदारांना माझी एक विनंती आहे. केसेस केल्यामुळे आतापर्यंत कोणत्याच संस्थेने पैसे दिलेले नाही आहेत, आणि जर केस करून जर पैसे भेटत असले तर त्याला तुम्हाला कालावधी द्यावा लागतो. कधी 5 वर्ष लागू शकतात, कधी 2 वर्ष लागू शकतात, किती वर्ष लागू शकतात. कोर्टात एकदा गेल्यानंतर पैसे भेटण्याची अपेक्षा खूप कमी होऊन जाते. म्हणजे जवळपास आम्हाला जे 200-300 कस्टमर आमचे आहेत पिग्मीचे, जे आज थोडं आम्हाला पैसे साहेब देतील म्हणून शांत आहेत, जर त्यांच्यावर केसेस दाखल झाले तर आम्हाला जीवन जगणंसुद्धा अवघड होईल. त्यामुळं सगळ्या खात्याला एक विनंती आहे की केसेस वगैरे कोणी दाखल करू नका. आज माझ्यासारखे 82 जणं पिग्मी एजंट आहेत. आम्ही सर्व मिळून 82 जणांचे 15,000 कस्टमर आहेत. तर ते कस्टमरला आम्ही साहेबांना आतापर्यंत सांगितलं आहे की पिग्मी हा पहिले विषय सोडा आमचा, जेणेकरून आम्हाला थोडं मार्केटला व्यवस्थित फिरता येईल. आज आम्हाला मार्केटला सुद्धा हिंडता येत नाही. लोक खूप प्रेशर आहे आमच्यावर. प्रत्येकाचे पैसे आम्ही आणलेले आहेत घरी जाऊन, आणि आमची एक इच्छा आहे की आम्ही त्यांना घरी जाऊनच पैसे द्यावं. एवढीच एक माझी विनंती आहे. आणि बाकी खासदाराला एक विनंती की FD असो किंवा डिपॉझिट असो मी असो त्यांनी केस करू नयेत साहेब. नक्कीच केस करू नये अशी तुमची भावना आहे, परंतु ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळणं आवश्यक आहे. त्याबद्दल तुम्हाला काही बोलतात का ते? जवळपास आमच्या साहेबासोबत आतापर्यंत गेल्या 7 ते 7 महिन्यात एक 10-12 मिटिंग झाल्यात. साहेब म्हणतात की मी पैशाची तरतूद करून देणार आहे. हे ज्ञानराधा नाव हे जे दिलेलं आहे त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं नाव दिलेलं आहे. ते म्हणले मी माझं सगळं उघडून देईन, पण हे ज्ञानराधा मी कधीच बुडून देणार नाही. आणि ह्या एवढा विश्वास गुप्ततेमध्ये आमच्यावर ठेवा की मी 1 ना 1 रुपया तुमचा देणार म्हणजे देणारच. आणि आम्हाला सुद्धा एक अपेक्षा आहे की साहेब हे पैसे देतीलच. कारण काय आतापर्यंतच्या इतिहासात ज्यांची बी संस्था बंद पडली ते अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ हे जे बी असतात ते झालं तर 15 ते 20 दिवसात गायब होऊन जातात. त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, ते अटकपूर्व जामीन करतात किंवा 3-4 महिने आतमध्ये जातात आणि पुन्हा मार्केटला मोकळे हिंडतात. आणि जर एकदा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली तर कस्टमरला पैसे कोर्टातूनच मागावं लागतात. त्यामुळे आम्हाला एक वाटतं की कोणत्याही कस्टमरनी गुन्हे वगैरे दाखल करू नयेत आणि साहेबांना थोडं काम करून द्यावं. त्यांनी जे काम केलं तरच पैसा हा सर्वांना भेटणार आहे. नक्कीच त्यांनी जर काम केलं तर सर्वांचे पैसे मिळतील अशी भावना व्यक्त केलेली आहे. तुम्ही देखील अशाच प्रकारे काही कस्टमरशी तुम्ही बोलताय, ते तुमच्याशी संवाद साधताय. नेमकं त्यातून तुम्हाला काय म्हणजे हे कस्टमर पैशाच्या संदर्भात आम्हाला मागणी करतात, आणि ज्यावेळेस पैशाच्या संदर्भात मागणी केल्यानंतर आमच्यावर खूप प्रेशर आहे सध्या. पण हे प्रेशर जर कमी करायचं असेल तर साहेबाला कामच करून द्यावं लागेल. आणि सगळ्या खातेदार पिग्मीचे असो किंवा इतर खातेदार असो
ह्यांना असं आम्ही रिक्वेस्ट करतो, विनंती करतो सगळे पिगमी एजंट की बाबा साहेबाला काम करू द्या आणि आपले पैसे कसे मिळतील ह्याच्यावरच आपलं फोकस राहू दे. त्यांच्यावर जर केसेस वगैरे झाले तर कोणाचेच पैसे मिळणार नाही. आपल्याला सगळ्याला घरदार सोडून बाहेर जायची वेळ येईल आणि ही आमच्यावर वेळ येऊ देऊ नये सगळ्या खातेदारांनी मिळून, ही आमची विनंती. नक्कीच आज 10-12-15 वर्षापासून तुम्ही या बँकेत पिगमी एजंट म्हणून काम करताय. नेमकं आता एक विश्वास तुमच्यावर निर्माण झालेला आहे. ठेवीदार तुमच्यावर विश्वास ठेवूनच म्हणजे तुमच्याकडे पिगमी येत होते. तर त्या संदर्भात आता त्यांची काय भावना व्यक्त होते तुमच्याकडे? आमच्या सर्व खातेदारांची हीच भावना आहे की आम्ही ज्या विश्वासाने ज्ञानराधामध्ये पैसे टाकले होते त्याच विश्वासावर ते आजही कायम आहे. कुठे साहेब आज ना उद्या त्यांचं काम होईल आणि ते पैसे देतील. माझी सर्व खातेदारांना ठेवीदारांना हीच एकच विनंती, कुणी अफवावर विश्वास ठेवू नका आणि बाकी दुसऱ्या भानगडीत न पडता साहेबाला एक 8-15 दिवसाचा वेळ द्यावा आणि ते वेळ दिल्यानंतर त्यांचं काम होईल आणि ते साहेब पैसे देतील. आम्हाला 100% गॅरंटी आहे. नक्कीच 100% पैसे देण्याची गॅरंटी साहेबावर आहे असं त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे. नेमकं आणखीन काही पिगमी एजंट आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांची देखील भावना आपण जाणून घेणार आहोत. काय मत आहे तुमचं यावर? माझी खातेदारा एवढीच विनंती आहे, तळतळीची विनंती आहे की त्यांनी केसेस करू नये. कारण की केसेस केल्यावर गोरगरिबांचे ठीक आहे, मोठे मोठे लोक थोडं चालतात, लेकिन गोरगरिबांचे त्याच्यावर अवलंबून आहे सगळे पैसे. त्यांची परेशानी, त्याच्यामुळं केसेस करू नये. एक 8-10-15 दिवसाची साहेबांची वाट पाहा, एवढीच माझी. 8-10 दिवस आणखीन साहेबाच्या शब्दाची वाट पाहावी असं त्यांचं मत आहे. आणखीन काही जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नेमकं तुम्हाला तुम्ही आजपर्यंत म्हणजे ठेवीदारांच्या आणि ग्राहकांशी जोडलेले गेलेले आहे. आज त्यांची भावना आणि तुमची देखील भावना काय आहे? आमची भावना अशी आहे, साहेब म्हटले पैसे देणार, साहेब पैसेच देणार. 1-2-5 दिवस मागं पुढं होणार, पैसेच देणार साहेब. कारण ते इतके आतमधून म्हणतात साहेब मी पैसे देणार म्हणून, ते देणारच पैसे. आणि मागच्या हिशोब जर आपण बघितला आणि मागचं ते बघितलं आपण, दुसरे जे बँक पतसंस्थावर काय झालं समजा प्रॉब्लेम आले, ते पतसंस्थेवाले कोणी पुढं समोर येत नाही. साहेब या लागले याच्यावर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल का साहेबाला पैसे द्यायचेच म्हणून द्यायला लागले. आणि कुठे साहेब स्वतः SP ऑफिसला जाऊन पासपोर्ट जमा केलं, स्वतःनी केलेलं जाऊन, आणि जमा केल्यानंतर ते म्हणले पण मला पैसे द्यायचेच आहे आणि मी इथंच थांबणार आहे. आणि मागचं जर काढलं आपण तर साहेबांनी चांगलंच काम केलेलं आहे आणि त्यांची इच्छा मनातून नाही द्यायची पैसे. फक्त लोकांनी थोडं संयम धरावला पाहिजे. कसं आहे, केस झाली ना साहेब, केस झाल्यानंतर काय होतं, एक 2 महिने 3 महिने असंच टाईम निघून जातं. मग कोर्टात जातं, कोर्टात ते व्हॅल्युएशन काढतात, हे काढतात ते काढतात, त्याच्यात 6 महिने असेच निघून जातात, वर्ष निघून जातं. तर वर्षभर टाकूस तर साहेब म्हटल्याप्रमाणे 15 दिवस 10 दिवस अजून दिले वाढून तर काय अडचण आहे आपल्याला. आणि जर साहेब म्हणले का बा मी पैसे देऊ शकत नाही, मग सगळे मोकळे ना करा, काय करायचं मग सगळे मोकळे आहे ना. पण ते सध्या म्हणायला लागल्यानं पैसे देतो मी, थांबायला पाहिजे लोकांनी. नक्कीच साहेब पैसे देणार आहेत आणि त्यांनी जिम्मेदारी सुद्धा घेतलेली आहे की मी साहेबांचे पैसे राहणार नाही असं देखील भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आणखीन काही आहेत आपण त्यांच्याशी ठेवू नका सर. नमस्कार. हे आजपर्यंत कस्टमरनी जे काही सहकार्य केलं आम्हाला आणि संस्थेला, आणि जे ज्ञानराधाला किंवा कुठे सरांना जे काय सहकार्य केले, तशाच प्रकारचं सहकार्य इथून पुढच्या काळात राहील अशी अपेक्षा करतो. आणि मी सर्व खातेदारांना माझी कळकळीची नम्रतेची विनंती राहील किंवा इतक्या दिवस तुम्ही सहन केले, आज 6-7 महिने प्रत्येकाने सहन केले, आणि कुठंतरी एक आशेचा किरण दिसू लागला, आणि आशेचा किरण दिसू लागला त्या क्षणी जर कुणाच्या भूलथापांना, कुणाच्या आफेला जर बळी पडत असाल आणि त्या माध्यमातून जर तुम्ही न्यायालयीन प्रक्रिया म्हणा किंवा कोर्टात जाणं म्हणा किंवा पोलीस स्टेशनला जाणं म्हणा, ह्या काही गोष्टी करतात तर त्या करू नये, शक्यतो ते टाळावं अशी माझी एक विनंती राहील. कारण का तर आत्तापर्यंत हे सगळं शिजत आलेले आणि फक्त आता ताटात येऊन खाण्याचं फक्त बाकी आहे. आणि त्याच्यासाठी जे काय तळमळीने काम करतायत आमचे कुठे साहेब, जे तळमळीने काम करतायत,
तर त्यांना एक थोडा अवधी द्यायला काहीच अडचण नाही. आणि माझी सर्व खातेदारांना, माझ्या पिगमीच्या खातेदारांना किंवा आमच्या संस्थेच्या खातेदारांना, FD धारकांना सगळ्यांना माझी एक नम्रतेची विनंती राहील की तुम्ही कुठल्याही अशा भूलथापांना बळी पडू नका आणि कुठल्याही केसेसच्या भानगडी म्हणा किंवा काही अनेक अफवा हे ते पसरू नका किंवा एक दुसऱ्याला सहकार्य करा. आणि तर त्याच पद्धतीने सरांना थोडा काम करण्यासाठी अवधी द्या. जे की सर अहोरात्र काम करून त्यांनी जे काय फंड उभा केलेला आहे ते जवळजवळ येताना जर अशा काही घटना घडत राहिल्या तर तो हातातोंडाशी आलेला घास आपला निघून जाईल. आणि जर न्यायालयीन प्रक्रिया करायची म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे, एखाद्या न्यायालयात एखादं प्रकरण जर द्यायचं म्हणलं तर त्याला ते केस स्टँड होणं, त्याच्यावर परत ऑर्गनाईज होणं आणि त्याच्यानंतर ते प्रक्रियेला मग किती वेळ जाणार आहे. मग इतका वेळ कोर्टाला देण्यापेक्षा जर तुम्ही हाच वेळ आदरणीय कुटे सरांना किंवा आमच्या संस्थेवर विश्वास दाखवून एक 8-15 दिवसाचा, 15 दिवसाचा, 10 दिवसाचा जो काही वेळ सर मागतायत तो द्यायला काहीच हरकत नाही अशी माझी इच्छा आहे. नक्कीच साहेब 10-15 दिवस महिन्याचा जो कालावधी मागते तो देणं आवश्यक आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. आणखीन या संदर्भात काही अपडेट आल्यानंतर आपण नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहोत. आता हेच पाहणं महत्त्वाचं आहे की सुरेश कुटे साहेब कधी पैसे देणार आहेत आणि कधी पुढील तारीख देणार आहेत. तोपर्यंत राहुल गायकेसह मी नितेश उपाध्याय.